हे काय ऑटोमेटेड रायटिंग, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत पण त्या कॉपी पेस्ट प्रमाणे आहेत. आता मी श्रीराम पवार सरांशी बोलत होते. बऱ्याचशा वेळेला एक भीती व्यक्त केली जाते की एआय मुळे नोकऱ्या जातील. कोणत्या लोकांच्या नोकऱ्या जातील? ज्यांचं काम हे कॉपी पेस्टचं आहे. आपल्याला तेच लिहायचंय. बऱ्याचशा स्टिंजर्स लोकांना, म्हणजे ते मला सहमत असतील माझ्याशी, की बऱ्याचशा लोक काय करतात, एखादी बातमी आहे, एखाद्या कार्यक्रमाची बातमी आहे, फक्त संस्थेचं नाव बदलायचं, त्याच्यानंतर तिकडचे जे सत्कार करणारे सत्कार मूर्ती आहेत त्यांचं नाव बदलायचं, बाकीचं ऍज इट इज कॉपी पेस्ट करून पाठवून द्यायचं. राईट? तर ही जी कामं आहेत ही आता एआय हे चांगल्या पद्धतीनं करू शकणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक महत्वाचं आहे. आणि अर्थातच आपल्याला अशा कामांसाठी एआयचा वापर हा करता येऊ शकतो. त्याच्यामध्ये आपल्या स्वतःचा वेळ वाया घालवण्याची गरज नाहीये. त्याच्यामुळे आपला स्पीड वाढणार आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे बातमीदारांसाठी मदत. आपल्याला जी काही बातमी द्यायची आहे, आपल्याकडे माहिती आहे, मात्र त्याचबरोबर आपण जेव्हा एखादी माहिती संकलित करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यामध्ये तथ्य आहेत की नाही फॅक्ट चेक करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्याला बराच वेळ जातो. आपण पर्सनली जर ते करायचं म्हटलं तर आपला बराच वेळ जातो. आपण 2-4 लोकांना कॉल करतो, त्याच्यानंतर इंटरनेटवर काही बातम्या आपण सर्च करतो आणि तो जो सगळा डेटा आपल्याला मिळतो त्याच्यातून आपण मग एक निष्कर्ष काढतो की ही बातमी किंवा ही जी माहिती आहे आपल्यापर्यंत आलेली आहे ती बरोबर आहे की नाही. तर एआयच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी फटक्यात करू शकतो. लवकरात लवकर आपल्याला जे काही लेख असतील त्या बातमीशी संबंधित किंवा जी काही हिस्ट्री असेल ती आपल्या समोर येईल. आणि अर्थातच आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा किंवा त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे आपल्यालाच ऑब्व्हियसली ऍट द एंड आपल्याला ते सगळं करावं लागणार आहे. पडताळणी आपल्याला करावी लागणार आहे. मात्र आपण ही सगळी माहिती गोळा करू शकतो एका झटक्यात एआयच्या माध्यमातून. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे 24/7. आपण आता 8 तासांची 9 तासांची, म्हणजे पत्रकारांना तशी शिफ्ट नसते असं म्हणता येईल. जर काम सुरू झालं तर 24 तास सुद्धा ते काम करतात, पण तरी सुद्धा एका पॉइंटला ते एक्झॉस्ट होतात. कारण आपण मानव आहोत. त्याच्यामुळे आळस येऊ शकतो किंवा थकवा येऊ शकतो, काही होऊ शकतं. पण अशामध्ये एआय मात्र थकत नाही. त्याच्यामध्ये अर्थात लिमिटेशन्स आहेत. जर हँग झालं तर काही करता येत नाही, पण 24/7 आपण त्याला कामाला लावू शकतो. त्याच्यामुळे त्यासाठी महत्वाचं आहे एआय. त्याचबरोबर भाषेची अडचण सुद्धा दूर होते. आता कदाचित मला मराठी चांगली येत असेल, पण तरी सुद्धा माझ्या मराठी भाषेला किंवा व्याकरणाला काही अडचणी असू शकतात. तर त्या मी दूर करू शकते एआयच्या माध्यमातून. किंवा मला मराठीमध्ये मी इकडची स्थानिक एखादी बातमी लिहिलेली आहे, पण मला दुसऱ्या माध्यमांसोबत शेअर करायची आहे, दुसऱ्या भाषेच्या पत्रकारांसोबत शेअर करायची आहे, तर ती आपण एआयच्या माध्यमातून इझिली करू शकतो, ट्रान्सलेट करू शकतो आणि त्याच्यानंतर ऑथेंटिकेट सुद्धा करू शकतो. म्हणजे हा एक मुद्दा आहे. एआय प्रॉम्प्टिंग हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्याविषयी मी पुढे बोलणार आहे. पण आपण अशा पद्धतीनं ज्या भाषिक अडचण होती आधी काही एक 10-20 वर्षांपूर्वी आपण म्हणू, कारण जे मराठी पत्रकार आहेत, म्हणजे मला स्वतःला सुद्धा ती अडचण आलेली होती की मराठी जे पत्रकार आहेत ते हिंदी चांगलं बोलत नाही असा हिंदी लोकांचा समज असतो. म्हणजे जे उत्तरेकडची लोक आहेत त्यांना असं वाटतं की मराठवाड्यातले महाराष्ट्रातले जो पत्रकार आहेत त्यांना जरी हिंदी येत असलं, चांगलं लिहायला जरी येत असलं, चांगले मार्क्स त्यांना पडत असले त्या विषयामध्ये, तरी सुद्धा ते चांगल्या पद्धतीनं मराठी बोलू शकत नाही असा एक त्यांचा समज आहे. तर तो मला वाटतं या एआयच्या माध्यमातून आपण दूर करू शकतो. आणि त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं म्हणजे फेक न्यूज शोधणं. आता फेक न्यूज या मोठ्या प्रमाणामध्ये पसरवल्या जात आहेत आणि पडताळणी करणं हे महत्वाचं आहे. आणि ऍज अ पत्रकार ही आपली जबाबदारी आहे की आपण ज्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवतोय त्या अॅक्युरेट असल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण एआयची मदत घेऊ शकतो. म्हणजे एआय बऱ्याचशा वेळेला असं होतं की फेक नसली तरी सुद्धा ते फेक म्हणतात. मी एआयला एक प्रश्न विचारलेला होता अजित पवारांच्या निधनानंतर की त्यांच्याविषयी मला माहिती द्या. तर ते मला वारंवार सांगत होतं की तुमची जी माहिती आहे ती चुकीची आहे. अजित पवार हयात आहेत. म्हणजे अजित पवारांच्या जाण्यानंतर 2 दिवसांनी मी हा प्रश्न विचारलेला, तेव्हा सुद्धा अजित पवार म्हणत होता की ही माहिती खूप संवेदनशील आहे. मी तुम्हाला असं देणार नाही की ते त्यांचं निधन झालेलं आहे. मी तुम्हाला फक्त त्यांच्याविषयी माहिती देतो, चांगले मुद्दे सांगतो. तर मग मला असं वाटतं की ते आपल्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे का त्यांना ती माहिती फीड केलेली नव्हती, त्याच्यामुळे कदाचित ते अशा पद्धतीनं रिॲक्ट करत असेल. पण त्याच वेळेला मग आपला रोल येतो, आपण कशा पद्धतीनं त्यांना प्रॉम्प्ट करतो, कशा पद्धतीनं माहिती एआय कडून काढून घेतो.
त्यानंतर पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे आपण एखादी बातमी लिहिलेली आहे, आपल्याकडे माहिती खूप चांगली आहे, पण त्याचं व्हिज्युअलायझेशन करायचं असेल, त्याच्यामध्ये ग्राफिक्स वापरायचे असतील किंवा फोटोज असतील किंवा व्हिडिओज आहेत, ते चांगल्या पद्धतीनं वापरता यावे यासाठी सुद्धा आपण एआयची मदत घेऊ शकतो. त्यानंतर निवृत्त कामांमधून सुटका म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया आहे, त्याच्यामध्ये ही सगळी कामं होत असतात. आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती असते, म्हणजे एखादा बातमी आहे त्याचं ऑडिओ ऐकून ट्रान्सक्रिप्ट करणं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण एआयची मदत घेऊ शकतो. एआय या सगळ्या गोष्टी इझिली करू शकतो. आणि त्याचबरोबर इतरही महत्वाचे आपल्याला फायदे आहेत. फायद्याविषयी आपण बोलणार आहोत, पण हे महत्वाचे मुद्दे आहेत जे एआय आणि पत्रकारितेचं भविष्य याच्यामध्ये येतात, जे ते आपण या ठिकाणी नमूद केले, तर त्याच्यानंतर त्याचे फायदे सुद्धा आपल्या लक्षात येतात. कारण आपण पटापट सगळ्या न्यूज देऊ शकतो, लवकरात लवकर आपली माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला एखादा जर संदर्भ शोधायचा असेल इतिहासातला, तर ते सुद्धा आपण लवकरात लवकर शोधू शकतो. कारण आम्ही टीव्हीवर असतो आणि बऱ्याचशा वेळेला असं होतं की आमच्याकडे माहिती असते, पण त्याच वेळेला ती आठवणं सुद्धा महत्वाचं असतं, तो संदर्भ ठेवणं सुद्धा महत्वाचं असतं. तर आम्हाला ते बरोबर जरी लक्षात आलं तरी सुद्धा असंही होतं की बातम्यांच्या ओघामध्ये बंबार्डिंग होत असतं, ही माहिती आली, ती माहिती आली, असं झालं तसं झालं, आणि त्याच्यामध्ये ते अॅक्युरेट आहे की नाही हा विचार करताना आपला मेंदू कुठेतरी ब्लॉक होतो. मग त्या वेळेला आपण एआयची मदत घेऊन जे काही ऐतिहासिक संदर्भ आहे किंवा जी आकडेमोड मी सुरुवातीला सांगितलेलं होतं ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्याच्यानंतर अनालिसिस आपण करू शकतो आणि त्याचबरोबर फॅक्ट चेक सुद्धा आपण करू शकतो. आपल्याकडे जी माहिती आहे ती प्रॉपर आहे की नाही, अॅक्युरेट आहे की नाही, याचं चेकिंग आपण एआयच्या माध्यमातून करू शकतो. आता आला मुद्दा रोजगाराचा. म्हणजे एआय मुळे नोकऱ्या जाणार हे आपल्यापैकी मला वाटतं कोणी ऐकलं नाही असं कोणीच नाहीये, राईट? एआय मुळे नोकऱ्या जाणार असं सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. 99% लोकांनी तरी ऐकलेलं आहे. पण इथं मी जे फायदे काढलेले आहेत त्याच्यामधल्या नोकऱ्या निर्माण होणार असा एक मुद्दा आहे. का? कारण एआय इंजिनिअरिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय करायचो, आपली जी काही कुवत आहे, जी क्षमता आहे, त्यानुसार आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करून बातम्या आपण घ्यायचो आणि त्या द्यायचो. पण ज्यांना एआय ला प्रॉम्प्ट करता येऊ शकतात, जे एआय कडून एक्झॅक्ट माहिती काढून घेऊ शकतात, बातमी काढून घेऊ शकतात, डेटा अनालिसिस करून घेऊ शकतात, अशा लोकांना या ठिकाणी नोकऱ्या निर्माण होणार आहेत. आपण रेल्वेची एक कथा ऐकली असेल. जेव्हा रेल्वे पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये आलेली होती त्यावेळेला अनेक लोकांना भीती वाटत होती रेल्वेमध्ये बसण्याची. काही जण त्याला भूत म्हणत होते, तेही मी ऐकलेलं आहे म्हणजे इतिहासाच्या गोष्टींमध्ये. तर मला असं वाटतं की आता एआयच्या बाबतीमध्ये सुद्धा काहीच तसंच आपलं व्हायला लागलेलं आहे. पण एआय आहेच, त्याचा वापर आता सुरू झालेला आहे. मग आपल्याला त्याला ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे, त्याच्यासोबत चालायला आपल्याला शिकावंच लागणार आहे. शेवटी मी याचा एक इंटरेस्टिंग मुद्दा जो आहे तो याविषयीचा सांगणार आहे. पण त्याचबरोबर आता हे झालं. आणि दुसरं एक महत्वाचं, वाचक समाजामध्ये सुधारणा सुद्धा झालेली आहे. चॅटबोटच्या माध्यमातून आपण एखादा लाईव्ह करतो किंवा आपली इन्फॉर्मेशन आपण लोकांपर्यंत देतो, त्यावेळेला लोक आपल्याला थेट प्रश्न विचारू शकतात. मग ते आपल्या न्यूजमध्येच असतील किंवा इतरही ठिकाणी याचा वापर आता सुरू झाला आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जो संवाद आहे तो टू वे कम्युनिकेशन झालेला आहे. आतापर्यंत जे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले आहेत ते टीव्हीवर न्यूज द्यायचे, आम्ही जे बोलायचो बाकीचे लोक ते फक्त ऐकायचे. पण आता काय झालं आहे, त्याचं लाईव्ह प्रसारण सुरू झालं आहे युट्यूबवर. त्याच्यामुळे लोकांकडून सुद्धा कॉमेंट्स येत असतात, त्याच वेळेला प्रतिक्रियाही मिळते की लोकांचं याच्याविषयी नेमकं काय म्हणणं आहे. त्याच्यामुळे कम्युनिकेशन टू वे झालेलं आहे, वन वे राहिलेलं नाहीये. त्यानंतर दुसरं एक महत्वाचं आहे ते म्हणजे स्थानिक पत्रकारितेवर भर आपल्याला देता येणार आहे एआयच्या माध्यमातून. कारण आपले जे स्थानिक मुद्दे आहेत ते जरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत असते तरी देखील आपण एआयला त्या पद्धतीनं ट्रेन करू शकतो आणि त्याच्यासोबत चालून आपले जे स्थानिक इश्यूज आहेत ते हायलाईट करू शकतो. कारण आज असं होत आहे की एखादा छोटासा व्हिडिओ असेल, एखादा एक छोटासा मुद्दा असेल, समस्या असेल, ती जगभरामध्ये पोहोचतीये. का? तर त्याच्यासाठी आता एसईओ एक आहे, ते म्हणजे त्याच्यामध्ये एक सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आहे. त्याचा जर वापर आपण केला तर आपली जी गोष्ट आपल्याला लोकांपर्यंत मांडायची आहे ती जगभरामध्ये पोहोचवू शकतो आपण. त्याच्यासाठी फक्त आपल्याला त्याचा वापर करता आला पाहिजे. त्याच्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा. याशिवाय
शोध पत्रकारिता सुद्धा एआयच्या माध्यमातून करता येणार आहे. आता तुम्ही म्हणाल शोध पत्रकारिता कसं काय करू शकतो, कारण आपण आतापर्यंत काय बघितलेलं आहे, राणा आयुबचं नाव ऐकलंय, बरेचसे मोठमोठ्या पत्रकारांचं नाव ऐकलेलं आहे. त्यांनी स्वतःचं जे जीवन आहे किंवा लाईफ एखाद्या अडचणीत टाकून शोध पत्रकारिता केल्याचं सुद्धा आपण ऐकलेलं आहे. पण एआयच्या माध्यमातून आपण सेफली शोध पत्रकारिता करू शकतो. ते कसं, तर आपल्याला फक्त भ्रष्टाचार जे काही सर्च करायचं आहे त्याच्यावरून एखादी माहिती लपवली गेलेली आहे का, त्याच्यानंतर भ्रष्टाचाराचे इश्यूज असतील किंवा आकडेवारी कोणी काही लपवलेली आहे का, किंवा ज्या काही बातम्या इंटरनेटवर सर्च होत आहेत ती सगळी माहिती एका क्लिकवर आपल्याला एका ठिकाणी मिळू शकते आणि त्याच्यातून आपण शोधून काढू शकतो की कुठे काही भ्रष्टाचार सुरू आहे का, कुठे काहीतरी लपवलं जात आहे का, कुठे काही प्रॉब्लेम आहे का, आणि तो आपण हायलाईट करू शकतो. त्याच्यामुळे या पद्धतीने सुद्धा आपण एआयचा वापर करू शकतो. त्यानंतर वाचक संवाद हे तर झालेला आहे, पण आता याच्या पुढे म्हणजे हे झाले फायदे. याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने स्पीड आणू शकतो आपल्या बातम्यांमध्ये, आपल्या पत्रकारितेमध्ये चांगल्या पद्धतीने याचा वापर कसा करू शकतो, आकडेमोड कशी करू शकतो, अनालिसिस कसं करू शकतो, हे झालंच. पण त्याचबरोबर आव्हानं सुद्धा या ठिकाणी आहेत. एक म्हणजे कॉपीराईटचं आव्हान आहे. कारण आपण एआयच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, लेख सुद्धा घेऊ शकतो. आपल्याला जे काही हवं आहे ते आपण प्रॉम्प्ट करायचं आणि त्याच्यामुळे प्रॉम्प्ट इंजिनियरचं जे जॉब आहे ते वाढणार आहे. ज्यांना एआयला प्रॉम्प्ट करता येतं त्या लोकांची डिमांड पुढच्या काही वर्षांमध्ये किंवा आता 1-2 वर्षांमध्ये सुद्धा वाढणार आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. त्याच्यामुळे प्रॉम्प्ट केल्यानंतर आपल्याला जे काही लेख येतात, जी माहिती एआय कडून दिली जाते त्याचं कॉपीराईट नेमकं कोणाकडे, त्याचा मालक कोण, हा प्रश्न पुढच्या काही दिवसांमध्ये उपस्थित होऊ शकतो. हे एक आव्हान आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे बेरोजगारी. म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की रोजगार निर्माण होणार आहे, पण त्याच वेळेला बेरोजगारी सुद्धा वाढू शकते. कारण कम्प्युटर जेव्हा नॉर्मलाइज झाले होते सगळ्या ऑफिसेसमध्ये, त्यावेळेला आपल्याला माहिती असेल की ज्यांना कम्प्युटर वापरता येत होते त्यांचा रोजगार लागला, पण ज्यांना कम्प्युटर वापरता येत नव्हते त्यांचा रोजगार मात्र गेला होता. त्याच पद्धतीनं एआयचा वापर ज्यांना करता येतोय, जे एआय फ्रेंडली आहे, त्या लोकांचा रोजगार शाबूत आहे, त्यांची नोकरी शाबूत आहे, त्यांचं काम शाबूत आहे. पण ज्या लोकांना त्याचा वापर करता येत नाही त्यांना एकतर शिकावं लागेल किंवा मग ते सिस्टीम मधून बाहेर फेकले जाऊ शकतात. त्याच्यामुळे हा एक धोका आहे, हा एक आव्हान आहे असं म्हणता येईल. त्याच्यानंतर गोपनीयता हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कारण जेव्हा आपण एआयची मदत घेतो तेव्हा आपण सर्व माहिती त्याच्यासोबत शेअर करत असतो, एआय सोबत शेअर करतो. आणि आपल्याकडे अजून तरी अशी काही धोरणं नाहीयेत, रूल्स नाहीये की ज्याच्यामध्ये गोपनीयता किंवा ऑब्व्हियसली आहे आपल्या मोबाईलसाठी किंवा इतर सगळ्या गोष्टीसाठी आहे, मात्र एआयचा जो वापर आपण करतोय त्याच्यासाठी त्या पद्धतीनं अजून क्लिअरिटी नाहीये. त्याच्यामुळे आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणाकडे जाईल किंवा ती लीक होईल याची भीती आपल्याला सतत असणार आहे. आपण फक्त पत्रकारितेसाठी नाही तर इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा एआयचा वापर करतो, त्यावेळेला आपली माहिती ही लीक होण्याची भीती आहे, गोपनीयतेचा मुद्दा या ठिकाणी येतो. त्याच्यानंतर डीप फेक हे एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण मी आता जे काही बोलतेय मी या ठिकाणी आहे, पण त्याच वेळेला बऱ्याचशा वेळेला माझ्यासारखी दिसणारी व्यक्ती, माझ्यासारखी बोलणारी व्यक्ती एआय कॉपी करू शकतं आणि त्याच्यामुळे डीप फेकची जी प्रकरणं आहेत ती वाढलेली आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं काही बातम्या सुद्धा मध्यंतरी आल्या होत्या. त्याच्यामध्ये एक रश्मिका मंदाना होती, त्याच्यानंतर आणखी काही सेलिब्रिटीची नावं होती आणि त्यांच्या नावानं त्यांनी हे सगळं केलेलं आहे म्हणून ते व्हायरल केलं जात होतं. ती बातमी सुद्धा झाली होती, पण नंतर लक्षात आलं की ते डीप फेक आहे. त्याच्यानंतर सीट फेक सुद्धा हा एक पुढचा मुद्दाही समोर आलेला होता. त्याच्यामुळे हे एक मोठं आव्हान आहे. आता याला कशा पद्धतीनं सामोरं जायचं, कसं हे चॅलेंज फेस करायचा, हा आपल्या कौशल्यांवर डिपेंड करतं आणि त्याच्यानंतर पुढे कशा पद्धतीनं त्याची टॅकल करण्यासाठी काही पद्धत येते का गव्हर्नमेंटकडून ते सुद्धा बघावं लागणार आहे. त्यानंतर सायबर गुन्हे सुद्धा वाढण्याची शक्यता आहे एआयमुळे, कारण आपण सगळी माहिती ही शेअर करतोय एआय सोबत आणि ती माहिती घेऊन इतरांपर्यंत ती पोहोचवली जाऊ शकते. तो डेटा लीक झाला की मग सायबर गुन्हे हे अर्थातच वाढू शकतात, कारण आपली जी माहिती आहे ती सार्वजनिक सुद्धा होण्याची शक्यता आहे. तशा बातम्या सुद्धा मध्यंतरी आल्या होत्या, मग ते मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर जी आपण साधनं वापरतोय त्याच्यामधून बऱ्याचशा भारतीयांचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आलेली होती. तर तसा एक धोका यामध्ये आहे. आणि त्यापुढे पूर्वग्रह,
आता याविषयी मला वाटतं की फक्त एआयच नाही तर मानवाविषयी सुद्धा बोललं जातं. बरेचसे लोक याविषयी प्रश्न उपस्थित करतात की हा पत्रकार बायस आहे, तो पत्रकार यांच्याच विषयी बोलतो, तो पत्रकार विरोधातच बोलतो, हा सत्ताधाऱ्यांबरोबरच असतो. तसंच काहीसं एआयच्या बाबतीमध्ये सुद्धा होऊ शकतं. त्याला जर त्या पद्धतीनं इन्फॉर्मेशन दिलेली असेल, फीड केलेली असेल, तर तो आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन देईल किंवा इतरांना जी इन्फॉर्मेशन देईल ती पूर्वग्रह दूषित असू शकते, बायस असू शकते. मग अशामध्ये आपल्याला मग त्याची पडताळणी करावी लागणार आहे, ऑथेंटिफाय करावं लागणार आहे. त्याची पद्धत सुद्धा एक आहे, तेही मी तुम्हाला सांगते पुढे. आणखी एक आहे तो म्हणजे मानवी कौशल्याचा रास याच्यामध्ये होऊ शकतो. म्हणजे आता माझी रायटिंग स्पीड किंवा टायपिंग स्पीड ही खूप जास्त असेल, मी पटापट ते करू शकते, पण एआयची मदत घ्यायला लागल्यानंतर मी आळशी होऊ शकते. म्हणजे मी लेख लिहायचे आहे, एआयची मदत घेतली, इन्फॉर्मेशन काढायची आहे, एआयची मदत घेतली, कॅल्क्युलेशन करायची आहे, एआयची मदत घेतली. हे कारण ते इझिली करू शकतं. मला करायचं म्हटल्यानंतर मी परवा एक टॅक्स स्लॅबचा व्हिडिओ केलेला होता, म्हणजे मला ते समजून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे मला 1 तास लागला ते सगळे कॅल्क्युलेशन काढण्यासाठी. पण तेच जर आपण एआय कडे गेलो तर एआय आपल्याला काही मिनिटांमध्ये ते देऊ शकतं, काही सेकंदांमध्ये देऊ शकतं. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की माझी जी मग ती स्किल आहे ते सगळं जाणून घेण्याची किंवा काढण्याची, त्याचा कुठेतरी रास या ठिकाणी होऊ शकतो. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अति अवलंबित्व. आपण खूप जास्त डिपेंडंट होऊ शकतो एआय वर. त्याच्यामुळे कदाचित आपण आपली जी कामं आहेत पत्रकारितेमध्ये आपण आता करतोय ती आपण एआय कडूनच करून घेऊ आणि त्याच्यामध्ये मग पुढे गेल्यानंतर आपलं पद धोक्यात येण्याची जी शक्यता वर्तवली जाते तोही एक धोका असू शकतो. तर आणि आणखी एक महत्वाचा प्रश्न नैतिकतेचा एक मुद्दा उपस्थित होतो. कारण आपण मानव आहोत, आपल्याला संवेदना आहेत, आपण संवेदनशील, म्हणजे कितीही कोणी काहीही नाव ठेवू तरी सुद्धा त्या जी नैतिकता आहे ती बाळगून आपण बोलत असतो, इन्फॉर्मेशन देत असतो, माहिती लोकांपर्यंत पोहोचवत असतो. मात्र एआयच्या बाबतीमध्ये जर तसं फीड केलं गेलं नसेल तर मात्र तो एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो, तो एक धोका या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. त्यानंतर खोट्या बातम्या पसरण्याची शक्यता जास्त आहे. कारण एआयला तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती तो घेणार, त्याच्यामध्ये आता जो माहिती देणारा आहे त्याला जर प्रॉपर माहिती नसेल आणि आपण एखादी माहिती दिली आणि त्याला त्याच्याकडून एसईओ घेतले, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, पण आपल्यालाच माहित नाही की आपली माहिती खोटी आहे की खरी. तर मग अशा वेळेला त्या खोट्या बातम्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल होऊ शकतात, जाऊ शकतात आणि तो एक धोका या ठिकाणी संभवतो. दुसरा आहे ट्रान्सपरन्सी. हाही धोका या ठिकाणी आहे. आपण एआयच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घेत असलो तरी देखील त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे की नाही हे तपासून पाहणं आपली जबाबदारी असणार आहे. तर हे सगळे धोके या ठिकाणी मला सध्या तरी दिसत आहेत आणि आय होप पुढे जाऊन याच्यामध्ये मार्ग निघेल. पण त्याच वेळेला आपण त्याचा वापर किती प्रभावीपणे करू शकतो हाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जसं मी सांगितलं की आपण मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी शेवटी येतात असं म्हटलं जातं, पण आपण एआयच्या माध्यमातून त्या सगळ्यात आधी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा त्या बाबतीमध्ये आपण सगळ्यात पुढे जाऊ शकतो. हे कसं तर एआयचा प्रभावी वापर करू. कारण हे परिवर्तन आता होणार आहे. एआय ऑलमोस्ट बऱ्याचशा संस्थांमध्ये वापरलं जात आहे. मोठमोठे जे मीडिया हाऊसेस आहेत, मग ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल किंवा काही डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर तर पूर्णपणे एआयचा वापर केला जातो. मग त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग आहे, त्याच्यानंतर लिखाणतर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. व्हॉइस सुद्धा रेकॉर्ड केले जाते, व्हॉइस ओव्हर सुद्धा एआयच्या माध्यमातून रेकॉर्ड केले जात आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत, पण आपण त्याचा वापर किती प्रभावीपणे करू शकतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तर त्यामध्ये कोणकोणते आपण गोष्टी वापरू शकतो हेही आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही म्हणत असाल किती बोर केलंय, नाही म्हणजे बोर केलेलं नाहीये. नाही अजिबात नाही. 10 किती द्या? 10 to 10. हेच आहे एआय प्रॉम्प्टिंग. म्हणजे आता ही म्हणजे जी काही मी सगळ्या गोष्टी शिकत असते किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करते, जे एआय इंजिनियर आहेत त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करते, तर त्यामधून मला एक गोष्ट कळाली की तुम्ही जेव्हा एआय प्रॉम्प्टिंग कराल त्यावेळेला एक्झॅक्ट गोष्ट त्याच्याकडून मागायची नाही, म्हणायचं नाही. कारण एआयचा बराचसा वेळ त्याच्यामध्ये वाया जातो. ते 24 तास काम करत असतं, पण ते कामाच्या बाबतीतच आपण त्याचा वापर करून घेणं हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण इन्फॉर्मेशन एखादी माहिती एआय कडून घेतो त्यावेळेला
त्याला ऑथेंटिकेट करण्यासाठी किंवा व्हेरीफाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉम्प्टिंग करावं लागतं. म्हणजे जी माहिती आपल्याकडे आलेली आहे एआयच्या माध्यमातून, ChatGPT वर आपण एखादी माहिती मागितली, एखादी स्क्रिप्ट मागितली, तर त्याच्यानंतर ती व्हेरीफाय करण्यासाठी आपण याला रेट 10 आउट ऑफ 10 असं करू शकतो. त्याच्यामुळे काय होईल की जी इन्फॉर्मेशन एआयनं दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन तो स्वतःच रेट करेल, त्याच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे आणि त्याच्यानंतर तो आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवेल की मी जी माहिती दिली आहे ती 8 आउट ऑफ 10 आहे किंवा 7 आउट ऑफ 10 आहे. त्याच्यानंतर तो पुढे आपल्याला हेही विचारतो की मी हे 10 आउट ऑफ 10 करून देऊ शकतो किंवा 9.5 आउट ऑफ 10 करून देऊ शकतो. मग आपण त्याला प्रॉम्प्ट केलं की तो आपल्याला ती माहिती अजून सुधारित आवृत्ती त्याची देतो आणि ती माहिती मग आपण वापरू शकतो. ऑब्व्हियसली त्याही वेळेला आपल्याला आपलं डोकं वापरणं गरजेचं आहे, कारण एआय जरी कितीही म्हटलं तरी मला वाटतं की जी पत्रकारांची जमात आहे त्यांची जागा अजूनही घेऊ शकलेला नाही असं मला वाटतंय. माझा हा एक्सपिरियन्स आहे. कितीही आपण प्रॉम्प्टिंग केलं, काहीही केलं तरी सुद्धा व्हेरीफाय करणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामध्येच एआय अँकरचं सुद्धा मध्यंतरी जे मी फायदे सांगत होते किंवा जे मुद्दे सांगत होते, एआय अँकरचा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही बघितलं असेल मोठमोठे जे मीडिया ग्रुप आहेत तिथं एआयचा वापर केला जातो. एआय अँकर तिथं न्यूज प्रेझेंट करतायत, पण त्याच्यामध्ये म्हणजे सक्सेस रेट किती आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण जे काही मोठमोठे मीडिया हाऊसेसनी एआय अँकरचा वापर केलाय त्यांचा टीआरपी त्या शोचा पर्टिक्युलर किती आहे हे बघावं लागेल. सुरुवातीला क्युरिओसिटी होती बऱ्याचशा लोकांमध्ये की एआय अँकर कशा पद्धतीनं न्यूज प्रेझेंट करतात ते बघायची, पण नंतर ऑब्व्हियसली लोक बाकीचे जे ऍक्च्युअल अँकर न्यूज प्रेझेंट करतात त्याच्याकडे वळाल्याचंही बघायला मिळालेलं होतं. त्याच्यामुळे आता पुढे जाऊन जर त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा झाल्या आणि एआय अँकर ऍक्च्युअल अँकरपेक्षाही चांगल्या पद्धतीनं, चांगल्या अग्रेसिव्हनेस त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांच्यामध्ये असेल, विचार करण्याची क्षमता असेल, पलटण्याची क्षमता असेल वाक्य, तर कदाचित लोक त्याच्याकडे वळू शकतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे अँकरचा जॉब तरी सध्या सेफ आहे असं मी म्हणू शकते. हा सध्या सेफ आहे, म्हणजे मी न्यूज अँकर आहे त्याच्यामुळे माझा जॉब सध्या सेफ आहे असं मला म्हणता येईल. माहीत पडलं एक मिनिट. आणि एआय हे करेलच की नाही तेही माहित नाही. त्याच वेळेला समय सूचकता जे म्हणतात किंवा प्रेझन्स ऑफ माइंड त्यावेळेला वापरायचा असतो, तर एआयला जर फीड केलं तर ते करू शकतं, पण ऑब्व्हियसली त्या ठिकाणी प्रॉम्प्टिंग हे आलंच. आणि दुसरं, आता आपण प्रभावी वापराविषयी बोलत होतो, त्याच्यामध्ये सखोल संशोधन आपण करू शकतो. जे काही लेख आलेले आहेत, माहिती आतापर्यंत आलेली आहे एखाद्या विषयाची. आता एप्स्टीन फाईल्स, आपण ऑब्व्हियसली एप्स्टीन फाईल्स आपल्यापैकी मला वाटतं बऱ्याचशा लोकांनी बघितलेल्या नसतील, पण इंटरनेटवर त्या खूप व्हायरल होत आहेत. बऱ्याचशा लोकांना क्युरिओसिटी आहे. तर मग अशा वेळेला आपल्याला संशोधन करायचं असेल तर आपण एकतर इंटरनेटवर जे काही लेख अवेलेबल आहेत, जे काही व्हिडिओज आहेत ते सगळं आपण पडताळून बघू शकतो किंवा ते आपण वाचून घेऊ शकतो, पण त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे. ते सर्च करा, त्याच्यानंतर ते वाचा, त्याच्यानंतर ती जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे ती कलेक्ट करा आणि मग ती व्हेरीफाय करा. त्याच्यापेक्षा आपण एआयच्या माध्यमातून एकाच ठिकाणी या सगळी जी इन्फॉर्मेशन आहे एप्स्टीन फाईलची ती घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर ते व्हेरीफाय सुद्धा करू शकतो. आणि जसं मी रेट 10 आउट ऑफ 10 म्हटलेलं होतं, त्या पद्धतीनं इन्फॉर्मेशन किती खरी आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणी बघू शकतो. दुसरं आहे डेटा जर्नलिझम. डेटाचंही मी सांगितलं की बऱ्याचशा लोकांना आकड्यांची भीती वाटते, तर एआयच्या माध्यमातून ती भीती तुमची दूर होणार आहे. कारण एआय कॅल्क्युलेशन मध्ये चांगला आहे, अनालिसिस मध्ये चांगला आहे. त्याच्यामुळे जो काही डेटा जर्नलिझम आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं एआयच्या माध्यमातून करू शकतो. इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याच्यानंतर ती माहिती आपण लोकांपर्यंत देऊ शकतो. कारण आता टॅक्स लॅबच मी सांगितलं थोड्या वेळापूर्वी, त्यानुसार एआयच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून लोकांना भरपूर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. जरी ते खूप किचकट असलं, टॅक्स लॅब किंवा किती टॅक्स तुम्हाला लागतो, किती भरावा लागतो, रूल्स काय आहेत, नियम काय आहेत, हे जरी समजून घेणं अवघड असलं तरी देखील आपण एआयच्या माध्यमातून ही माहिती घेऊन इझिली लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. तर हा त्याचा एक प्रभावी वापर झाला. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऑडिओ ट्रान्स्क्रिप्शन आहे. आपला बराचसा वेळ त्याच्यामध्ये जायचा ट्रान्स्क्रिप्ट करण्यासाठी ऑडिओ व्हिडिओ, पण आता ते आपण एआयच्या माध्यमातून करू शकतो. आणि पुढे आहे अनुवाद, हे सुद्धा आपण एआयच्या माध्यमातून इझिली करू शकतो. म्हणजे आधी जरी एखाद्या माणसाकडून आपण हे करून घेतलं तरी त्याच्यामध्ये चुका होण्याची भीती होतीच. आता एआयच्या माध्यमातून सुद्धा चुका होण्याची भीती आहे, पण त्याच वेळेला ते आपण
त्याला करेक्ट करून घेऊ शकतो. ते किती त्याच्यामध्ये तथ्य आहे, त्याच्यानंतर व्याकरणाच्या चुका आहेत का ते सुद्धा आपण तपासून घेऊ शकतो. हा एक प्रभावी वापर म्हणता येईल. फॅक्ट चेक मध्ये सुद्धा आपण प्रभावीपणे एआयचा वापर करू शकतो. त्यानंतर हेडलाईन्ससाठी आपण एआयचा वापर करू शकतो, कारण हेडलाईन्सच्या 10 तऱ्हेच्या हेडलाईन्स एआय आपल्याला देऊ शकतात आणि त्याच्यात आपल्याला म्हणजे असं होतं की आता आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आहोत. माझे बरेचसे सहकारी या ठिकाणी आहेत जे याच्यामध्ये काम करतात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये. तिथं हेडलाईन्स या खूप कॅची असायला पाहिजे आणि त्या युनिक सुद्धा असायला पाहिजे, म्हणजे ते रिपिटेशन नसायला पाहिजे त्याच्यामध्ये. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो की एआयला कमांड दिली, त्यानं आपल्याला 10 हेडलाईन सुचवल्या, त्याच्यातली अशी एखादी हेडलाईन आपण घेऊ शकतो की जी युनिक आहे, कॅची आहे आणि जास्तीत जास्त लोकांना हिट करू शकते. तर त्याच्यासाठी आपल्या फक्त इलेक्ट्रॉनिक मीडियाच नाही, डिजिटल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडियामध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. आणि ऑब्व्हियसली सोशल मीडियासाठी जे काही पत्रकारिता करत असेल जे लोक, त्यांच्यासाठी सुद्धा टायटल असेल, थंबनेल असेल, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एआयचा प्रभावीपणे वापर करता येऊ शकतो. एआय तुम्हाला थंबनेलमध्ये कोणतं डिझाईन वापरलं, कोणते हुक स्टेप वापरले तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट करू शकता किंवा जास्तीत जास्त लोकांना हिट करू शकता. हे एआय सांगतं. तिथं तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट येते. एखाद्या तुम्हाला रील बनवायचं असेल 30 सेकंदाचं किंवा 1 मिनिटाचं किंवा 1.5 मिनिटाचं एक्सप्लेनर बनवायचं आहे तुम्हाला अर्ध्या तासाचं, त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही एआय करून प्रत्येक स्टेपची माहिती घेऊ शकता. प्लस त्या ठिकाणी कोणते व्हिज्युअल्स लावायचे आहेत, कोणतं म्युझिक वापरलं, कोणते फोटो वापरले तर ते चांगलं जास्त प्रभावी होईल. त्याच्यानंतर कोणते टॅग्स, कीवर्ड्स वापरले तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ शकेल. हे आपल्याला एआयच्या माध्यमातून करून घेता येऊ शकतं. त्याच्यानंतर व्याकरण आणि शुद्धलेखन आहे आणि पॉडकास्ट निर्मिती हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पॉडकास्ट असेल किंवा इंटरव्ह्यू एखादा घ्यायचा असेल आपल्याला, तर इंटरव्ह्यू मध्ये आतापर्यंत काय व्हायचं, म्हणजे मी जेवढे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मला बरीचशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागत होती, कारण मी न्यूज प्रेझेंट करते पण त्याच वेळेला एखाद्या व्यक्तीविषयी सर्व माहिती मला असेलच असं नाही. ज्या न्यूज दररोज येतात, दररोज आपण ज्या बातम्या वाचतो त्याच्यामध्ये जर ती व्यक्ती असेल तर ऑब्व्हियसली मला त्यांच्याविषयी बरंच काही माहिती असेल. पण अशी एखादी व्यक्ती आहे की ती मधूनच उठून सेलिब्रिटी झालेली आहे, त्यांचं इंटरव्ह्यू आपल्याला घ्यायचा आहे, तर त्यांच्याविषयीची माहिती आपण एआयच्या माध्यमातून कलेक्ट करू शकतो. प्रश्न सुद्धा आपण एआय कडून घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करून किंवा आपल्याला जे पडतंय व्हेरीफाय करून आपण त्या प्रश्नांचा या इंटरव्ह्यू मध्ये समावेश करू शकतो आणि त्याच्यामुळे प्रभावीपणे आपण इंटरव्ह्यू सुद्धा घेऊ शकतो. त्यानंतर किती वेळ राहिलेला आहे माझा? ओके. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन याविषयी मी आधी 2-3 वेळा उल्लेख केलेला आहे. हे काय आहे तर एसईओ. बऱ्याचशा लोकांचं तुम्ही बघितलं असेल की खूप छान मांडणी करतात एखाद्या व्हिडिओची, खूप चांगल्या पद्धतीनं ते न्यूज प्रेझेंट करतात किंवा रील्स बनवत असतात वगैरे, पण ते त्यांना तेवढे व्ह्यूज मिळत नाही. कारण आजकाल कसं झालेलं आहे आधुनिक पत्रकारितेमध्ये त्याला रीच मिळणं, म्हणजे आपण जे काही सांगतोय, जे लोकांपर्यंत पोहोचवतोय ते किती चांगलं आहे, किती चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे, याहीपेक्षा किती जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आहे हेही सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे किती सबस्क्रायबर्स आहेत, किती व्ह्यूज आहेत, किती लाईक्स आहेत, हे सुद्धा महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी एक अल्गोरिदम असतं सोशल मीडियामध्ये आणि ते आपण एआयच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्यांना प्रॉम्प्ट करून, एआयला प्रॉम्प्ट करून त्याच्यासाठी लागणारे कीवर्ड जे जास्तीत जास्त लोकांना हिट होतील, त्याच्यानंतर त्याचे हॅशटॅग हे आपण एआयच्या माध्यमातून घेऊ शकतो आणि आपली बातमी खूप छान असली तरी सुद्धा ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण एआयची मदत अशा पद्धतीनं घेऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे ट्रेंड ट्रॅकिंग. म्हणजे असं आहे की मला आता समजा एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे पण बाकीच्या लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल असं नाही, आपण तसं ग्राह्य धरू शकत नाही. मला आता मी इथे आलेली आहे पण आणि त्याच्यानंतर मला नांदेडचं जे काही रस्त्यांवर लावलेली फुलं, झाडं, हिरवीगार आहेत ही सगळे आवडत आहेत, त्याच्यामुळे मी त्याचा एखादा व्हिडिओ करून टाकून देईन. पण त्याच्यामध्ये ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा नांदेडमध्ये काय विकास होतोय, काय गोष्टी घडतायत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ट्रेंडचा वापर करू शकते. म्हणजे ट्रेंड काय आहे, सध्या जास्तीत जास्त लोकांना काय आवडतंय हे अल्गोरिदमनुसार कळतं एआयच्या माध्यमातून. तुम्ही तुमच्या मोबाईलवर जे क्लिक करतात, जे जास्तीत जास्त पाहता, आता समजा एखाद्याने क्लिक केलेलं आहे नांदेड सिटी, ते त्याला नांदेड सिटीच्याच बातम्या जास्तीत जास्त वेळा दाखवल्या नाही का, कारण तसं तुमचं अल्गोरिदमने कॅच केलेलं आहे.
त्यानुसार तुम्हाला ती माहिती तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचवली जाते. नांदेड सिटीमध्ये सध्या काय घडतंय, काय झालेलं आहे, काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. ते का? कारण तुमचा डेटा अनलाइज केला जातो. म्हणजे प्रत्येकाचा, आपण पत्रकार आहोत आणि तो डेटा मग आपण अनलाइज करू शकतो एआयच्या माध्यमातून आणि त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. पुढचं एक महत्वाचं आहे ते म्हणजे प्रूफ रिडिंग सुद्धा आपण एआयच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. अर्थात याच्यामध्ये आपल्याला प्रॉम्प्टिंग हे चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपली जी कुवत आहे याची त्याच्या व्हेरीफाय करण्याची, विचार करण्याची, व्हेरीफाय करण्याची, हे बरोबर आहे की नाही हे अल्टिमेटली आपल्याला तपासावं लागणार आहे. तर आपण डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. मी एकदा डोळे बंद करून विश्वास ठेवला होता, मला त्यानंतर ते बदलावं लागले होते. त्याच्यामुळे मी माझ्या पर्सनल अनुभवातून सांगते की आपल्याला डोळे उघडे ठेवावे लागणार आहेत आणि जे काही एआयनं दिलेली माहिती आहे ती तपासून पाहावी लागणार आहे, व्हेरीफाय करून घ्यावी लागणार आहे. अर्थात काही वेळानंतर त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकतात, पण सध्या तरी ही एक काळजी आपल्याला घ्यावी लागेल. त्याच्यानंतर ऐतिहासिक संदर्भासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे जे काही आता 100 वर्षांपूर्वी घडलेलं होतं ती हिस्ट्री एआयवर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये फीड केलेली आहे. ती आपण एआयच्या माध्यमातून एका क्लिकवर देऊ शकतो आणि ती लोकांपर्यंत प्रभावीपणे मांडू शकतो. कारण बऱ्याचशा लोकांना आता या वर्षी काय झालं, मागच्या वर्षी काय झालं होतं हेही आठवत नाही. खूप त्यांची जी मेमरी आहे ती खूप छोटी असते असं म्हणतात पब्लिकची. तर त्यावेळेला आपण ऐतिहासिक संदर्भ लोकांना देऊ शकतो. आपला जो काही कंटेंट आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आपल्या बातम्या लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी. त्याशिवाय वेळेचं नियोजन सुद्धा आपण एआयच्या माध्यमातून करू शकतो. कारण ज्या वेळेला आम्ही सांगितलं की स्क्रिप्ट आपल्याला एआय देतं त्याच वेळेला वेळेचं नियोजन सुद्धा ते देतं की या वेळेला तुम्ही काय वापरू शकता, या पहिल्या सेकंदांमध्ये काय वापरलं तर ते चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन तुमचं होईल, त्याच्यानंतर जास्तीत जास्त लोकांना हिट होईल हे सुद्धा सांगत असतं. आणि त्याच्यानंतर जे मीडिया मॉनिटरिंग हा एक महत्वाचा मुद्दा असतो, त्याच्यासाठी सुद्धा आपण एआयचा वापर करू शकतो. आता हे झाले फायदे, तोटे, त्याच्यानंतर प्रभावी वापर. श्रीराम पवार सर असतील किंवा नंदकिशोर पाटील सर, विशाल पाटील यांनी थोड्याच वेळापूर्वी आणि आपले कुलगुरू यांनी सुद्धा थोड्याच वेळापूर्वी सांगितलेलं होतं की जे पत्रकार आहेत ते किती प्रभावीपणे आपले मुद्दे मांडत असतात. त्याच्यामुळे मला नाही वाटत की पत्रकार जमातीचं जे पद आहे ते धोक्यात आहे. कारण आपण ज्या पद्धतीनं विचार करतो तसा विचार करायला एआयला अजून काही वेळ लागेल असं मला वाटतंय. सध्या तरी त्या पद्धतीचा विचार करू शकत नाहीये, पण आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये टेक सेव्ही म्हणजे एआयच्या सोबत काम करणारे जे रिपोर्टर आहेत त्यांना डिमांड वाढणार आहे आणि नोकऱ्या धोक्यात आहे असं जे म्हटलं जात आहे त्याच्यामध्ये पूर्णतः तथ्य नाहीये. जे लोक एआय सोबत काम करायला शिकतील, जे एआयचा वापर प्रभावीपणे करायला शिकतील त्यांची डिमांड भविष्यामध्ये वाढणार आहे, हे सुद्धा सत्य आहे. त्याच्यामुळे त्याची भीती बाळगण्याचं कारण नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे आपलं जे मराठवाड्यामध्ये इन्स्टिट्यूट आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याच्यातही आपण ज्या पद्धतीनं पत्रकारिता करतोय त्याच्यामध्ये सध्या तरी मला वाटतं सर श्रीराम पवार सर की आपलं जे मूलभूत तत्व आहे पत्रकारितेची, आधी असं होतं काही 10-15 वर्षांपूर्वी की आपण थेटपणे सांगू शकत होतो काय बरोबर आहे काय चूक आहे. सध्याचं युग पत्रकारांसाठी सर्व्हायव्हलचं युग आहे, म्हणजे आपल्याला सर्व्हाइव्ह करायचा. तर अशामध्ये आपण एआयचा वापर करून त्याच्यानंतर एक बॅलन्स ठेवून बायस न होता कोणाच्याही बाजूला आपल्याला जी माहिती सांगायची आहे ती आपण लोकांपर्यंत, आपल्याला जी बातमी लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ती लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकतो. कारण अशीही उदाहरणं आहेत की काही स्वतंत्र पत्रकार आहेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपलं युट्यूब चॅनल असेल किंवा इन्स्टा हँडल आहे, फेसबुक पेज आहे, हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्यांना मिलियन्स ऑफ व्ह्यूज मिळतात. तर एआयचा प्रभावी वापर ऑब्व्हियसली ते करतायत आणि त्याचबरोबर ते थोडंसं बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं आपली बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल हेही आपण या ठिकाणी बघू शकतो. त्याच्यामध्ये आणखी एक शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी सांगते आणि हे 1/2 तासापेक्षा जास्त झालेले मग समारोप करते. आता हे झालं बॅलन्स पत्रकारिता, एआयचं युग, एआय कशा पद्धतीनं आपण अंगीकारलं पाहिजे किंवा त्याच्यासोबत काम करायला शिकलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेतच.
मात्र एक पत्रकार म्हणून सर्व्हायव्हलचा मुद्दा आहे. आपल्याला सर्व्हाइव्ह करायचा आहे, जिवंत राहायचं आहे माध्यमांमध्ये. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची असं म्हणता येईल की टीप मी देऊ इच्छिते. तुम्ही एक पत्रकार, आपल्या देशात गाजलेले पत्रकार आहेत, असं असं करून बोलणारे आणि त्याच्यानंतर हे नेशन वॉन्ट्स टू नो म्हणणारे पत्रकार आहेत. तर त्यांची ट्रिक आपण जर ऑब्झर्व केली असेल तर काही म्हणजे मागच्याच वर्षीपर्यंत ते कशा पद्धतीनं पत्रकारिता करत होते आणि त्याच्यानंतर ते कशा पद्धतीनं पत्रकारिता करतायत आता सध्याच्या युगामध्ये, किंवा 1-2 महिन्यांपूर्वी, 3 महिन्यांपूर्वी हे तुम्ही बघितलेलं असेल तर मला वाटतं की ही नवी ट्रिक आहे. तुमची जी काही माहिती आहे ती अतिशय प्रभावीपणे मांडण्याची, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आता पत्रकारांवर एक बिझनेस जनरेट करण्याची सुद्धा जबाबदारी काही पत्रकारांवर असते. तर त्याच्यासाठी सुद्धा ते हेल्पफुल होऊ शकतं असं मी माझ्या आतापर्यंतच्या अनुभवांमधून सांगू शकते. आणि ऑब्व्हियसली आपण सगळेजण बरेचसे पत्रकार इथले मराठवाड्यातले आहे आणि मराठवाड्यातल्या लोकांना संघर्ष हा करायची सवय असते. मी सुद्धा संघर्षातून पुढे गेलेली आहे. आपण सगळेजण मला वाटतं की संघर्ष करतच इथपर्यंत पोहोचलेले आहात. आणि यापुढे सुद्धा या एआयच्या युगामध्ये जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळेजण टिकणार आणि चांगल्या पद्धतीनं काम करत राहणार, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत राहणार. आणि मुख्य म्हणजे माझी एक तक्रार असं म्हणता येईल की पुणे मुंबईमध्ये मी आता एक 10-15 वर्षांपासून आहे. तर तिकडचे जे इश्यूज आहेत ते का सॉल्व्ह होतात असं मी 1-2 वेळा अनलाइज करण्याचा प्रयत्न केला होता. तर तिकडचे इश्यू हे चांगल्या पद्धतीनं जे राजकारणी आहेत किंवा धोरणकर्ते आहेत, जे धोरण निर्माण करतात लोकांपर्यंत, असं म्हणता येईल की नियम बनवत असतात, त्यांच्यापर्यंत ते चांगल्या पद्धतीनं पोहोचवल्या जातात. तर त्याच प्रभावीपणे आपल्या इकडच्या ज्या समस्या आहेत त्या सरकार दरबारी किंवा शासनापर्यंत पोहोचवल्या तर त्या सुटू शकतील असा मला विश्वास आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे. मराठवाड्याला जर पुढे घेऊन जायचं असेल तर खूप तळमळीनं आपल्याला हे सगळे मुद्दे तिथपर्यंत घेऊन जावे लागतील, मांडावे लागतील. आणि तेव्हा पुढे मग आपला हा जो संघर्ष आहे आपल्या पुढच्या पिढीला कदाचित तेवढा संघर्ष करावा लागणार नाही अशी मी अपेक्षा करते. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आपण सर्वजण एवढ्या शांतचित्ताने हे सगळं ऐकलं, जे काही मी बोलत होते त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद. आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद. मॅडम एक प्रश्न मॅडम, आपण मराठवाड्याचे आहात, परभणीचे आहात, तर आपल्या इकडची बोलीभाषा आणि आपल्या विद्यार्थ्यांना काय वाटतं की आपण कुठे अँकर होणार आहोत, आपण कसं करणार आहोत, माहिती नसते, काय नसते. तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली आणि आज आपण अँकर आहात, संपादक आहात, काय सांग, कशी तयारी? खूप छान प्रश्न आहे. म्हणजे मला वाटतं की हा प्रश्न मुळात बऱ्याचशा लोकांना पडतो जेव्हा सुरुवात आपण करतो, पण हा प्रश्न न पडलेला बरा. कारण जसा प्रश्न पडेल तेव्हा आपल्या मनामध्ये ती भीती निर्माण होईल. तर ती भीती नसेल तर आपण ज्या भाषेमध्ये बोलतोय, ज्या पद्धतीनं बोलतोय, तो कॉन्फिडन्स आपल्याला आपोआप मिळतो. त्याच्यामुळे प्रश्न तो पडू नये, दुसरा पडावा की मला ही माहिती आहे का, किंवा ही माहिती मी कशा पद्धतीनं आणखी गोळा करू शकतो. आणि संघर्ष तर ऑब्व्हियसली आपण करायला शिकलेलोच आहोत. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा दुसऱ्या लोकांसोबत जातो किंवा शहरातले असं म्हणता येईल की जे पत्रकारितेमध्ये येत आहेत पण त्यांना गावातल्या प्रश्नांची जाण नाहीये, तिथं वस्तुस्थिती काय आहे ही जाण नाहीये, पण आपल्याला ती माहिती आहे. त्याच्यामुळे आपण ते चांगल्या पद्धतीनं पोटतिडकीनं मांडू शकतो असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला पडू नये, बाकीचे प्रश्न सांगू. प्रश्न आपण सगळ्यांचं झाला. येस, थँक्यू. बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारितेचं भवितव्य काय आहे अतिशय सूत्रबद्ध आणि देखील विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे. मुळामध्ये कुठल्याही तंत्रज्ञानात्मक क्रांती ही नव्या सामाजिक आर्थिक क्रांतीला जन्म देतं. तंत्रज्ञान बदलतं म्हणजे केवळ पत्रकारिता नाही, तर सगळं सामाजिक आर्थिक जीवन बदलून जातं. आणि या समाज जीवनाचा महत्वाचा भाग पत्रकारिता ती कशी बदलते. आणि तंत्रज्ञान केवळ नुकसान करतं असं नाही, तर संधीही निर्माण करतं आणि आव्हानही निर्माण करतं. याचं अतिशय नेटकं विवेचन
पण हा काम करण्यात यांनी केलं. मेन स्ट्रीम मीडिया जसं काम करतो तसं पत्रकारितेचा पण खूप इतिहास आहे आणि खूप ध्येयवादी पत्रकारिता म्हणतो. पण आपला बहुसंख्य असा भाग असतो की तो अजूनही पत्रकारितेमध्ये अलक्षित असतो. अशा अलक्षित जो गोष्ट आहे, वंचित लोक आहेत, महिला आहेत, याच्या संबंधाने अल्टरनेटिव्ह पत्रकारिता म्हणून मॅक्स सोनलीचं काम करणाऱ्या संचालक प्रियदर्शनी उपस्थित आहेत. लोकसत्ता